जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण रुक्मिणींना घेऊन गेल्यावर थोड्या वेळाने अंबिकेच्या मंदिराभोवती मूर्छित पडलेले वीर भानावर आले. त्यांना राजकन्या दिसल्या नाहीत म्हणून ते घाबरले. त्यांनी त्यांच्या सख्यांकडे चौकशी केली. त्या म्हणाल्या, गरुडध्वज असलेल्या एका तेजस्वी रथातून एक सावळे पुरुष आले होते. ते चतुर्भुज व पीतांबर धारण केलेले होते. त्यांनी रुक्मिणींना नेले. ते ऐकून एकच हाहाकार उडाला. रुक्मी, जरासंध, शिशुपालादी वीरांच्या अंगाची क्रोधाने लाही लाही झाली. त्यांनी भयंकर गर्जना केल्या आणि दुसऱ्याच क्षणी ते यादवांच्या रोखाने दौडू लागले. त्यांच्या गर्जना ऐकून बलराम व श्रीकृष्ण यांनी यादव सेना उलट फिरवली आणि चैत्य मागधांवर धावून गेले. मग तिथे एकच रणधुमाळी माजली. रणवाद्यांच्या निनादाने अवघा आसमंत दुमदुमून गेला. बाणांचा पाऊस पडू लागला. पायदळ पायदळाशी लढू लागले. अश्ववीर अश्ववीरांशी, रथीवीर रथीवीरांशी झगडू लागले. हत्ती हत्तींवर लोटले. योद्धे एकमेकांवर त्वेषाने घाव घालू लागले. रक्ताचा पूर वाहू लागला. तोफांचा भडीमार होऊ लागला. प्रेतावर प्रेत पडू लागले. मुंडकी उडू लागली. मानवी शरीरांच्या तुटलेल्या अवयवांचा खच पडू लागला. तेवढ्यात यादवांची कोंडी झालेली पाहून बलरामांनी आपला रथ वेगाने पुढे नेला. नांगर व मुसळ सरसावून ते शत्रू पक्षात घुसले. ते पाहून यादवांना जोर चढला. तेव्हा चैद्य, मागध, अंग, वंग, कलिंग या देशांचे सैन्य प्रतिकारासाठी सरसावले. केशी, कारुष, विदुरथ, गद, जरासंध, वक्रदंत, शाल्व, पौंड्र ससैन्य धावले. त्यांच्याशी सारण, सात्यकी, अक्रूर, उद्धव, कृतवर्मा व कंक हे महान यादववीर निकराने लढू लागले. कोणी कोणास आवरेना. आव्हाने प्रतिआव्हाने होऊ लागली. एकमेकांचा तेजोभंग करत वीर द्वेषाने लढू लागले. त्यावेळी उभय पक्षी चाललेला तो भयंकर नरसंहार पाहून रुक्मिणी चिंता आणि भयाने व्याकुळ झाल्या. त्या रणात आपल्या सासरची व माहेरची मंडळी एकमेकांच्या जीवावर उठलेली पाहून त्या अक्षरशः थरथर कापत होत्या. तिथे बंधू पडले काय किंवा दीर पडले काय, त्यांना दोन्हीकडून दुःखच होणार होते. श्रीकृष्णांनी त्यांची घालमेल ओळखली. त्यांनी त्यांना हृदयाशी धरले व धीर देत म्हणाले, वैऱ्यांचे बळ जास्त आहे म्हणून घाबरू नका. या युद्धात आमचाच विजय होणार आहे. तेवढ्यात यादवांनी जोर धरला. तुफानी हल्ल्याने ते शत्रूंच्या वीरांना मागे रेटू लागले. रणमत चढलेले बलराम कोणालाच आटोपत नव्हते. नांगर व मुसळाने वीरांच्या झुंडीच्या झुंडी आडव्या करत ते रणांगणात थैथयाट करत होते. त्यांनी किती हत्ती घोडे आपटून मारले व किती रथांचा चुराडा केला याची तर गणतीच नव्हती. त्यांच्या अनिवार्य माऱ्यामुळे कोणाचाही निभाव लागेना. जो तो प्राणभयाने पळू लागला. यादवांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. या पराभवाची वार्ता ऐकून शिशुपाल शस्त्रसज्ज होऊन युद्धभूमीकडे निघाला. तिथे सर्वत्र विखुरलेली वीरांची प्रेते आणि विव्हळत धडपडत पळणारे घायाळ राजे व महायोद्धे पाहून त्याला मोठा धक्का बसला. तेवढ्यात जरासंध येताना दिसला. तो त्याला म्हणाला, या युद्धात आपला जय होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तेव्हा माघार घेण्यातच शहाणपणा आहे. रुक्मिणी तुला मिळणार नाहीत. मग युद्धाचा खटाटोप कशाला? ते ऐकून त्याला वाईट वाटले. तो सैन्यासह परत फिरला. त्याच्यासह सर्व पराभूत राजे आपापल्या नगराकडे परत निघाले.
या साऱ्या प्रकाराने रुक्मी भयंकर चिडला. मी श्रीकृष्णांना जिंकून रुक्मिणींना परत आणले नाही तर कौंडिण्यपुरात प्रवेश करणार नाही व माता पित्यांचे तोंडही पाहणार नाही, अशी प्रतिज्ञा करून तो सैन्यासह धावला. यादवांच्या सेनेला गाठून त्याने श्रीहरींना युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा तेही शारंग धनुष्य सिद्ध करून त्याच्या दिशेने धावले. उभय पक्षी पुन्हा धुमश्चक्री झाली. त्यांनी रुक्मीवर बाणांचा वर्षाव केला. तोही पराकोटीचे शौर्य दाखवत लढत होता. थोड्याच वेळात श्रीकृष्णांनी त्याच्या रथाच्या 4 अश्वांसह सारथ्यालाही ठार केले. मग त्याचा ध्वज, धनुष्य, मुकुट, बाणांचा भाता व रथ मोडून टाकला. तो खडक घेऊन धावला. तेव्हा तो जवळ येताच त्यांनी आपले धनुष्य मोठ्या चपळाईने त्याच्या गळ्यात अडकवले आणि त्याला खच दिशी ओढले. त्यामुळे तो कोलमडून पडला. त्याचा शिरच्छेद करण्यासाठी त्यांनी तलवार उगारली. ते पाहून रुक्मिणी घाबरल्या. त्यांनी धावत जाऊन श्रीहरींचे चरण धरले व रुक्मीला जीवदान द्यावे म्हणून काकुळतीने विनंती करू लागल्या. त्यांच्या रडवेल्या मुखाकडे पाहून श्रीकृष्णांनी स्वतःला आवरले आणि ठीक आहे, तुमच्या शब्दासाठी याला मारत नाही, असे आश्वासन देऊन रुक्मीला रथाशी बांधले. त्याच्या डोक्यावरचे केस 5 ठिकाणी कापले. अर्धी दाढी व अर्धी मिशी कापली. त्याच्या तोंडाला काजळ फासले व रुक्मिणींना म्हणाले, या तुमच्या भावाची आरती करा. याने माझी खूप निंदा केली आहे. त्यावेळी रुक्मीची दशा पाहून त्याचे सैन्य मागे पळत सुटले. तेवढ्यात बलरामांचे आगमन झाले. विरूप करण्यात आलेल्या रुक्मीची केविलवाणी अवस्था पाहून ते मनातल्या मनात हसून म्हणाले, बंधू, हे तुम्ही काय केलेत? रुक्मी तर आपला सोयरा, याला अशी वागणूक देणे तुम्हाला शोभत नाही. युद्धात शरण आलेल्या वा तावडीत सापडलेल्या वीराला वस्त्राभूषणे देऊन गौरवाने परत पाठवावे, असे युद्धनीती सांगते. तरीही तुम्ही हे अनुचित कर्म केलेत. मग त्यांनी रुक्मिणींकडे बघितले. खेदाने त्यांचे मुख निस्तेज झाले होते. त्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी स्वतः पुढे जाऊन रुक्मीला सोडवले. त्याचा यथोचित गौरव केला आणि त्याचे सांत्वन करून त्याला परत पाठवले. प्रतिज्ञेप्रमाणे तो कौंडिण्यपुरास गेला नाही. त्याने भोजकोट नावाचे नवीन नगर वसवले व तिथेच राहू लागला. श्रीकृष्ण जयवाद्यांच्या गजरात सैन्यासह द्वारकेकडे निघाले. मार्गामध्ये सौराष्ट्रातील सोमनाथाजवळ मूळ माधव नावाचे क्षेत्र होते. तिथे ते विश्रांतीसाठी थांबले. हे वृत्त भीमकांना कळताच ते आपला लवाजमा घेऊन त्वरेने त्या ठिकाणी आले. त्यांनी श्रीहरींची भेट घेतली व म्हणाले, आपण सर्वांनी पुन्हा कौंडिण्यपुरास चलावे, कारण रुक्मिणीचा विवाह विधीपूर्वक व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर बलराम म्हणाले, आपण इथेच विवाह सोहळा केला तर सर्वांना सोयीचे होईल. त्यांनाही तो विचार पटला. भीमकांनी कौंडिण्यपुरास दूत पाठवून राणी शुद्धमतींना व आपल्या सर्व आप्तांना विवाहाच्या सोहळ्यासाठी मूळ माधवास बोलावून घेतले. तिथे दिव्य शिबिरे उभारली. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार यादवांनीही त्यांना सर्व मदत केली. द्वारकेला आमंत्रणे पाठवण्यात आली. वसुदेव, देवकी, उग्रसेन, सुभद्रा, रेवती आदी सर्व मंडळी मोठ्या थाटामाटाने निघाली. यादवांचे वऱ्हाड उत्तम रथ, पालख्या, अंबाऱ्यांमध्ये बसून वाजत गाजत आले. त्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सर्व दैवते सुंदर रूपे घेऊन आली होती. चामुंडा, कात्यायनी, गणपती ही मंडळीही आली होती. त्यावेळी उंदरावर बसलेल्या गणपतींना
व चित्रविचित्र देवतांना पाहून व्याही आणि वऱ्हाडींनाही खूपच हसू आले. त्यामुळे ती दैवते क्षुब्ध झाली. त्यांच्या रागावण्याने वऱ्हाडातील मंडळी पोटदुखी, हगवण, ओकाऱ्या आदी आजारांनी संत्रस्त झाली. हे वृत्त कळताच श्रीकृष्ण स्वतः पुढे गेले व त्या दैवतांना सन्मानाने घेऊन आले. दोन्ही मंडपात देवक बसवण्यात आले. तेव्हा कुठे दुखण्याचे स्वरूप मावळले, विघ्न टळले आणि देवता अनुकूल झाल्या. देव विमानांमध्ये बसून त्या विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते. मंगलवाद्ये वाजू लागली. भीमकांनी रुक्मिणींना आपल्या शिबिरात नेले. वधूवरांना हळद लावण्यात आली. ब्राह्मणांनी लग्नाचे घटिका पात्र पाण्यात ठेवले. भीमकांनी आणि वसुदेवांनी अनेक दिव्य दाने दिली. शुद्धमतींनी रुखवत तयार केले व ते वाजत गाजत वसुदेवांच्या शिबिरात आणले. शुद्धमतींनी श्रीकृष्णांची दृष्ट काढली. ताटे मांडण्यात आली. श्री हरींनी यादवांसह आनंदाने भोजन केले. उष्ट्या पानात आपल्या बोटातील अंगठी ठेवली. शुद्धमतींनी श्रीकृष्णांना नमस्कार करून उष्टी पात्रे आपल्या मंडपात नेली. ऋषिकेशांची अंगठी रुक्मिणींना दिली. त्या अंगठीला त्यांनी वंदन केले व मगच आपल्या बोटात घातली. पुरोहितांनी सर्वांना मंडपात येण्यास सांगितले. रुक्मिणी तिथे येताच वसुदेवांनी वस्त्राभूषणे देऊन त्यांचा गौरव केला. वरपक्षाकडे निरोप धाडण्यात आला. श्रीकृष्णांना वस्त्रालंकार देण्यात आले. ते उत्तम सजवलेल्या अश्वावर बसून फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत गाजत वऱ्हाडासह लग्नमंडपात आले. डोक्यावर कलश घेतलेल्या दासींनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उत्तम आसनावर बसवून मधुपर्क व चरण क्षालन विधी करण्यात आले. षोडशोपचारे पूजन करून वस्त्रालंकार देण्यात आले. शुद्धमतींनी दही व मधाचे मिश्रण त्यांच्या हातावर ठेवताच मेहुणे हसून म्हणाले, गोकुळात दही दूध चोरून खाताना कधी संकोच धरला नाही, मग आता संकोच कसला? ते ऐकून सर्वजण कौतुकाने हसू लागले. अशा प्रकारे तिथे खेळीमेळीच्या वातावरणात नर्म विनोद चालले होते. एक रुक्मी सोडला तर रुक्मिणींचे अन्य बंधू श्रीकृष्णांना अनुकूल होते. मुहूर्त जवळ येताच पुरोहितांची लगबग सुरू झाली. वधूवरांमध्ये अंतपाठ धरण्यात आला. सावधान च्या गजरात मंगलाष्टके म्हणण्यात येऊ लागली. सुमुहूर्तावर अंतपाठ दूर होताच अक्षतांची उधळण झाली. मंगलवाद्यांच्या गजरात वधूवरांनी एकमेकांना माळा घातल्या. श्रीकृष्णांनी आपला वरद हस्त रुक्मिणींच्या मस्तकावर ठेवला. त्या धन्य झाल्या. पदराला गाठी बांधल्यावर त्यांनी त्यांना कडेवर घेऊन बोहल्यावर बसवले. मग कन्यादान, वरदक्षिणा, होम, सुन्मुख पाहणे, नाव घेणे या सर्व गोष्टी यथाक्रम झाल्या. मंडपात सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. थट्टामस्करी चालत होती. रुक्मिणींच्या कंचुकीची गाठ एका हाताने सोडवण्याची वेळ आली तेव्हा श्रीकृष्णांनी ती नुसत्या दृष्टीनेच सोडवली. मग त्यांनी दिव्य वस्त्रालंकार देऊन मेहुण्यांचा सन्मान केला. रुक्मिणींना हळद लावून सुभद्रांच्या सांगण्यावरून उखाण्यात त्यांचे नावही घेतले. तो लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. त्याचे वर्णन करणे शेषांनाही शक्य होणार नाही. भीमकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित गौरव केला. धेंडा नाचवण्याचा कार्यक्रमही झाला. यादवांकडील मंडळी द्वारकेकडे जाण्याची तयारी करू लागली. तेव्हा रुक्मिणीचा विरह होणार म्हणून शुद्धमती रडू लागल्या. त्यांनी भीमकींना देवकींच्या मांडीवर बसवले व म्हणाल्या,
या माझ्या कन्यांना मी तुमच्याकडे सोपवत आहे. यांचा प्रेमाने सांभाळ करा. त्यानंतर वाद्यांच्या गजरात श्रीकृष्ण द्वारकेकडे निघाले. त्यांचा शृंगारलेला रथ खूपच सुंदर व आकर्षक दिसत होता. माता, पिता, बंधू व प्रजाजनांचा निरोप घेऊन रुक्मिणी रथात बसल्या. कौंडिण्यपूरच्या लक्ष्मी द्वारकेकडे निघाल्या. भीमकही आपल्या नगराकडे निघाले. श्रीकृष्णांसारखे जावई लाभले म्हणून त्यांना मोठे समाधान वाटत होते. यादव वीर द्वारकेस पोचले तेव्हा प्रजाजनांनी नवदाम्पत्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्या सर्वांना खूप आनंद झाला होता. श्रीकृष्णांनी रुक्मिणींसह गृहप्रवेश केला. रुक्मिणींनी षोडशोपचारांनी सासरचे लक्ष्मीपूजन केले. रैवतींनी त्यांना तिथले रीतिरिवाज, कुलाचार व कुलधर्म नीट समजावून सांगितले. या विवाहाप्रित्यर्थे उग्रसेनांनी द्वारकेत मोठा उत्सव केला, दानधर्म केला, लोकांना संतुष्ट केले. अशा प्रकारे ब्रह्माजींचे पितृस्थान भूषवणारे ते महाप्रभू श्रीहरी गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले.